म्हाळसा, तुला सत्य कळले आहे हे ज्यांना ज्यांना समजले आहे ते सर्वजण आनंदित आहे। मी तर या क्षणाची फार काळ वाट पाहत होतो आणि आज तर मला ते प्रकर्षाने जाणवत आहे। आपला विवाह झाल्यापासून किंबहुना त्या आधीच मी कोण आहे हे मला कळावं त्याची तुम्ही प्रतीक्षा करत होतात आणि हे माझ्या आत्ता ध्यानात येतं आहे। न जाणू कित्येक वर्ष आपण एकमेकाच्या सानिध्यात असूनही एक अनोळखी असल्याची भावना होती। हे सारं त्यावेळी माझ्यासाठी नवीन होतं। मी कोण आहे हा प्रश्न माझ्या ध्यानात देखील आला नव्हता। मला केवळ याचा आनंद होता की माझा विवाह माझ्या आराध्यांशी झाला आहे। आज का कुणास ठाऊक मला तो क्षण आठवला जेव्हा या शयन कक्षात माझ्या मनातल्या सगळ्या शंका दूर करण्यासाठी तुम्ही मला काहीतरी सांगितलं होतं। आठवतंय तुम्हाला? होय, तो क्षण अजूनही माझ्या स्मरणात आहे। माझ्या विवाहाच्या चिंतेत सगळे होते आणि एका क्षणी आपल्या विवाहाचा प्रस्ताव माझ्या समोर आला आणि मला त्या क्षणी हे जाणवले की मी महादेवांखेरीज कोणाशीही विवाह करू शकत नाही। त्यांच्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचीही पत्नी होऊ शकत नाही। खंडेराय कोण, कुठले, हा प्रश्न मला त्यावेळी पडला होता। मग ज्यावेळी तुला कळाले की तुझा विवाह तुझ्या आराध्याशी होत आहे त्या क्षणी तुला कोणतेही प्रश्न पडले नाहीत? खरं तर तेव्हा मला हा प्रश्न पडला होता, पण खरं तर त्यावेळी मी इतक्या आनंदात होते की हे सगळं का घडतंय याचा विचार मी केला नाही। मला आज कळत आहे की तुम्ही त्यावेळी असं का म्हणाला होतात की आपलं जन्मजन्मांतरीचं नातं आहे। म्हाळसा, हे शिवशक्तीचे नाते आहे आणि हे असेच असणार। हे नाते जन्मजन्मांतरीचे आहे। तुम्ही जे म्हणाला होतात त्याचा अर्थ कळायला इतकी वर्ष उलटून गेली। म्हाळसा, आता वेळ आली आहे तुझ्यातल्या मूळ स्वरूपाला आठवण्याची। खरं तर हे एकदम नाही होणार, परंतु ह्याची सुरुवात मात्र निश्चित होऊ शकते। तू कोण आहेस याचा शोध तू घ्यायला हवा। खरं तर हे प्रत्येकालाच करायला हवं, परंतु तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे। आणि मग तुला प्रश्न पडायला हवा की तू कोण आहेस। देवांची बी इच्छा आहे की त्यासनी त्यांची मानाची जागा मिळावी। पर देवी ऐकणार आहेत वय? बरं म्या काय म्हणतो, बाणाने तरी का हट्ट धरायचा नाही का? नाही, चालू द्या तुमचं। रातभर चाकरी करा आणि सकाळच्याला घरला जावा। उगा नाही त्या गोष्टीमध्ये तोंड घालू नका। आलं का ध्यानात? चला जातो म्या। रात्रीच्या प्रहरी देखील आपली प्रिय जेजुरी किती सुंदर दिसते, हो ना? होय, मला ठाऊक आहे तुम्ही कसला विचार करता आहात। अजूनही बानूने जो प्रस्ताव मांडला आहे त्याचाच विचार करता आहात ना तुम्ही? होय म्हाळसा। म्हाळसा, तू पुन्हा त्याचा विचार करावास असं मला वाटतं। मला माहितीये मी जे म्हणाले ते तुम्हाला कदाचित आवडलं नसेल। नाही म्हाळसा, तसं नाही। तुझा निर्णय अयोग्य आहे असं मी नाही म्हणणार। मला केवळ इतकंच म्हणायचं आहे की जर तू तिची मागणी मान्य केलीस तर आपल्याला जे साध्य करायचं आहे ते साध्य करायला आपल्याला निश्चितच सहाय्य होईल। म्हाळसा, तुला नाही असं वाटत? कळतंय मला, पण मी माझ्या निर्णयावर ठाम राहायचं ठरवलं आहे। पण तुम्ही त्याची काळजी करू नका। तशी वेळ आलीच तर मी स्वतः तिला भेटेन आणि त्यावर मार्ग काढेन। आता पुढे काय होणार हे येणारी वेळच ठरवेल। जेवण झालं आहे, पानं वाढायला घ्यायची का?
राहू दे, तुम्ही घ्या जीव. असं कसं? तू नाही जेवणार तर आम्ही कसं काय जेवणार? पायाचं तुकडं पडलं माझ्या. आय आय बस. आय काय याला काम केलं. हे गंगे भाकरी वाडा घेवायचं. हो, पर बानू तर जेवायचं नाही म्हणतात. का काय झालं? कालच्याला आख्यानामध्ये जे झालं ते डोसक्यातनं जातच नाही बघ माझ्या. अगं म्हणून काय जेवायचं नाही वय? तुम्ही मायलेक मिळून डोसक्यात काय बी भरवता आणि असं होतं. काय चुकीचं बोललो ग आम्ही? बानूला तिची जागा मिळाय ना ग. काय ग बानू? वय खरं आहे तुझं. तर माझ्या पोटात कावळं वरडायला लागल्यात बुकनं, पण कुणाला काय आहे का त्याचं? रंग्या, तू जीवन घे आणि माझं एक काम कर. आता काय पुण्यांदा गडाव जायचं आहे का काय? वय अहो, असं अवसान गाळून कसं चालेल? भाकर खाऊन घ्या आणि या जाऊ. हे एवढं सोपं आहे का ती? बानू, माझ्या पोराला असं काम न ग. बर राहिलं, मी आज जाते. ए नाही नाही, देव काय म्हणते? बघ बाबा, जमत असेल तर जा, नाही तर मी आज जाते. मी आबी येते तुमच्या संग. राहू द्या राहू द्या. काय आहे सांगावा? देवासनी सांगायचं आहे का आख्यानामध्ये आता मला मानाचं स्थान दिलं नाही तर मी आख्यानामध्ये थांबणारच नाही. ओ, असं सांगू मी? वय पर अगोदर जीवन जा, नाहीतर म्हणशील का बानूकडे मला जेवायला बी मिळत नाही. गंगे भाकरी वाढाय घ्या, काळजी करा नवऱ्याची वाईस. हा वाढते वाई, थांबा की. पर ह्यो सांगावा गडावर जायलाच पाहिजे. मग बघ कशी चक्र फिरत्यात ती. कालच्याला समद्यान मोहर माझा पान उतारा केला ना, मग आता मी आबी गप बसणार नाही. आसपातूर लय चालवून घेते, पर आता नाही. म्या तर म्हणते तुला सिंहासनावरच बसाय सांगाय हवं होतं देवानी. हे काय याड लागले का काय? हे? काय बराळते? अरे खरं बोलती मावशी. होय का? मग बरोबर आहे तिचं. आणि एकदा का तू सिंहासनावर बसली का माझ्या पोराला मोठं काम दे, चांगली नोकरी दे, मग झालं तर. आत्ता कळलं एवढं का सांगताय तुम्ही ते. राहू दे गंगे, पान वाढाया घे, मी आबी खाईन 2 घाल. जी वाढते म्या. बरं मी गडावर जाऊन येतो. मला याला रात होईल. तू आज जागी राहणार आहेस का? वय, कारण मला ऐकायचं आहे देव काय म्हणतात ते. बानूचा सांगावा आहे का? म्हणजे बानूला असं वाटतंय का आख्यानामध्ये तिची मानाची अशी जागा तिला पाहिजे, नाहीतर मग नाहीतर काय? नाहीतर ती आख्यानाला याची नाही. असं म्हणाली बानू? तिचं एवढं धाडस?